नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मालिकेतील पुढील भागात घडणाऱ्या काही गोष्टी आणि धक्कादायक घडामोडी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। या भागात घरात प्रचंड तणावाचं वातावरण तयार झालेलं असतं। सावलीवर सगळ्यांचा राग असतो। विशेषतः तिलोत्तमा खूपच संतापलेली असते। ती थेट सावलीला दोष देत म्हणते की घरात जे काही बिघडलंय त्यामागे तिचाच हात आहे। सावली मात्र शांतपणे ठाम आवाजात उत्तर देते। ती सांगते की तिच्यावर खोटा आरोप केला जातोय आणि खरं कारण काहीतरी वेगळंच आहे। तिच्या बोलण्यामुळे वातावरण आणखी तापतं। इतक्यात सारंग तिथे येतो आणि रागाच्या भरात सावलीवर हात उगारतो। हा क्षण सावलीसाठी खूप धक्कादायक असतो, कारण तिने कधीही सारंगकडून अशी अपेक्षा केलेली नसते। त्यानंतर तिलोत्तमा स्पष्टपणे जाहीर करते की सावलीला आता या घरात राहण्याचा अधिकार नाही। ती म्हणते की सावलीमुळे घरात फक्त समस्या निर्माण झाल्या आहेत आणि आता ती इथे राहू शकत नाही। तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण सारंग मध्ये पडतो। तो म्हणतो की चूक झाली असली तरी एवढी मोठी शिक्षा देणं योग्य नाही। मात्र तिलोत्तमा त्याला दोन पर्याय देते, एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे सावली। निर्णय सारंगसाठी खूप कठीण असतो। काही क्षण तो गप्प राहतो, पण शेवटी तो सावलीचा साथ देण्याचा निर्णय घेतो। तो सावलीचा हात धरतो, पण इथेच मोठा ट्विस्ट येतो। सावली स्वतःच त्याचा हात सोडते। ती म्हणते की जबरदस्तीने साथ देण्यात काही अर्थ नाही। जर मनाने तो तिच्यासोबत नसेल तर त्याने कुटुंबासोबतच राहावं। ती ठरवते की ती स्वतःच सगळ्यासमोर सत्य सिद्ध करेल। यानंतर सावली देवासमोर उभी राहते, आशीर्वाद घेते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते। ती शांतपणे घरातून बाहेर पडते। रस्त्यावर चालताना तिच्या मनात घरात घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू असतो। तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण मनात एक ठाम निर्धारही असतो। याच वेळी तिला ओळखीचे लोक भेटतात। ते तिची अवस्था पाहून चिंतित होतात आणि तिला काय झालं ते विचारतात। सावली त्यांना सगळं सांगते, कसा गैरसमज झाला आणि कसे सगळे तिच्या विरोधात गेले। ते लोक तिला समजावतात आणि शांत करतात। दुसऱ्या बाजूला रात्री सारंग एकटाच असतो। खोलीत सावली नसल्यामुळे त्याला तिची खूप आठवण येते। तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मनात अपराधीपणाची भावना वाढत जाते। त्याला जाणवतं की कदाचित सावली चुकीची नव्हती। त्याला तिच्या प्रत्येक गोष्टीची आठवण येते आणि तो बेचैन होतो। सावली ही दुसरीकडे सारंगबद्दल विचार करत असते। तिला त्याची काळजी वाटत असते, पण तरीही ती तिच्या निर्णयावर ठाम राहते। ती स्वतःला सांगते, मला सत्य सिद्ध करायचं आहे आणि मी ते नक्की करणार। आता पुढे काय होणार? सावली खरं स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? सारंगला त्याची चूक कळेल का? हे सगळं पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।